जीडीपी ग्रोथमध्ये आपण जगात सर्वात पुढे आहोत, ही आता जुनी बातमी होऊन गेलेली आहे. मी एक ब्रेकिंग आणि ताजी बातमी आपणासोबत शेअर करण्यासाठी हा 2 मिनिटांचा व्हिडिओ बनवला आहे. आपल्या देशात ग्रामीण ते शहरी भागात रिटेल मार्केटची चेन खूप मोठी आहे. त्यासोबतच आता ऑनलाईन फूड आणि ऑर्डरिंग ते ऑनलाईन शॉपिंग यामुळे आपण सगळेच भारताच्या वाढत्या कन्झम्पशन इकॉनॉमीचा भाग बनत आहोत. जसजसे अधिकाधिक लोक या डेली ऍक्टिव्हिटीजला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहेत, तसतसे गुड्स आणि सर्व्हिसेसची डिमांड निरंतर वाढत चाललेली आहे आणि भारत जगातील फास्टेस्ट ग्रोईंग कन्झम्पशन मार्केट बनत चाललेले आहे. नुकतेच सरकारने कमी केलेल्या जीएसटी दरामुळे कन्झम्पशन स्टोरीमध्ये आणखी वेगाने वाढ होते आहे. जीएसटी दर कमी केल्याने एकाच दिवसामध्ये 51,000 कारची लास्ट वीक म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी विक्रमी विक्री झालेली आहे. भारतात सध्या रोज 65 ते 70 कोटी व्यवहार यूपीआयद्वारे होत आहेत. डेली 1,20,00,000च्या आसपास ऑनलाईन फूड डिलिव्हरीज होत आहेत आणि ही संख्या मंथ ऑन मंथ वाढत चाललेली आहे. अगदी भाजीवाल्यापासून ते छोटे दुकानदार आणि मोठे मॉल सगळे याद्वारे व्यवहार करत आहेत. आपली लोकसंख्या आज 150 कोटीच्या घरात पोहोचली आहे. विचार करा की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या अर्थातच नफा कमवतील, ज्यामध्ये रिटेल, एफएमसीजी, डिजिटल सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल आणि यासारखे असंख्य सेक्टर्स असतील. पुढील 5 ते 10 वर्षांमध्ये देशांतर्गत मागणी म्हणजे कन्झम्पशन खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पण मी हे सर्व आपणास का सांगत आहे? कारण एक गुंतवणूकदार म्हणून आपल्यासाठी या ग्रोथचा भाग होण्याची आता खूप चांगली संधी आहे. आपण सर्व सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी कन्झ्युम म्हणजे यूज करत असतो ते कधीही थांबणार नाहीये. कन्झम्पशन हे आपल्या पुढील कितीतरी जनरेशन म्हणजे पिढ्यांपर्यंत चालत राहणार आहे. कन्झम्पशन फंड्सनी मागील 10 वर्षात सरासरी 17% आणि मागील 5 वर्षात सरासरी 20 ते 22% परतावा दिला आहे. लक्षात असू द्या, मी जो हा परतावा सांगितला आहे तो इन्व्हेस्टरला ऍक्च्युअल भेटलेला आहे, पण याचा अर्थ हा नाही आहे की भविष्यात सुद्धा असाच परतावा राहील. तो निश्चितच कमी अधिक होऊ शकतो, ती येणारी वेळ सांगेल. आज जगातील सर्वाधिक जीडीपी आणि युवा असलेल्या देशाची कन्झम्पशन पॉवर मागील 10 वर्षांपेक्षा पुढे आणखी निश्चितच चांगली राहणार आहे. इंडिया ग्रोथ स्टोरी आणि फास्टेस्ट कन्झम्पशन इकॉनॉमीचा भाग बनून आपणही या संधीचा फायदा घ्या आणि कन्झम्पशन फंडमध्ये जरूर निवेश करा.